नमस्कार, मी विनोद घाटगे. एबीपी माझाच्या रंग नाफाचे या विशेष कार्यक्रमात तुम्हा साऱ्यांचं अगदी मनापासून स्वागत. साता समुद्रापल्याड अमेरिकेत माय मराठीचा एक उत्सव साजरा झाला. तो उत्सव होता मराठी कलाकारांचा, तो उत्सव होता मराठी संस्कृतीचा, तो उत्सव होता मराठी सिनेमाचा, तो उत्सव होता अमेरिकेत राहूनही मराठी परंपरा जपणाऱ्या अस्सल मराठमोळ्या रसिकांचा. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन अर्थात नाफा या संस्थेमार्फत या मराठी सिनेमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच महोत्सवाचे सगळे रंग आपण पाहणार आहोत एबीपी माझाच्या या खास कार्यक्रमात. तीन दिवस रंगलेल्या या भव्य महोत्सवाचा श्रीगणेशा झाला तो दिमाखदार अशा रेड कार्पेट सोहळ्याने. हॉलिवूडच्या झगमगाटाला साजेसा हा सोहळा मराठी कलाकारांच्या उपस्थितीनं आणखी खास ठरला. मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी रेड कार्पेटवर हजेरी लावत आपली छाप पाडली. हॅलो मॅम, नाफा फेस्टिवलमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. आपल्या एबीपी माझाचे जे प्रेक्षक भारतातून बघतायत त्यांना तुम्हाला काही सांगायचं आहे की अमेरिकेतला हा अनुभव तुम्हाला कसा वाटतोय? आत्ता तरी खूप मजा येते. प्रचंड उत्साह आहे आणि खूप संख्येने इथे लोक उपस्थित आहेत. मराठी बोलणारी लोक आहेतच, पण त्या व्यतिरिक्त इतर भाषीय लोकसुद्धा आहेत. हे सगळं बघून खूपच छान वाटतं आहे. मी सॅन फ्रान्सिस्कोला पहिल्यांदाच आले आणि नॅफामध्ये सुद्धा पहिल्यांदाच आले. त्यामुळे नक्की काय अपेक्षा असावी ह्याचा मला अंदाज नव्हता, पण इथे आल्यावरती इतकी लोकं आणि इतकी ऊर्जा पाहून खरंच खूप मजा येते. आणि त्यातून हे सगळं एबीपी माझाच्या प्रेक्षकांना सांगताना अजून जास्त मजा येते. आणि रेड कार्पेटवर चालून तुम्हाला तो अनुभव कसा वाटतो? खूपच छान. मला असं वाटतं की अदरवाईज रेड कार्पेट्सवरती आम्हाला खूप स्क्रुटनीनी बघितलं जातं, इथे खूप प्रेमाने बघितलं जातं आहे. सो दॅट्स अ वेलकम चेंज. थँक्यू सो मच. खास करून वेन यू आर टॉकिंग अबाउट नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन आणि फोकसिंग मोर ऑन मराठी टॅलेंट आणि मराठी ॲक्टर्स कमिंग हिअर, डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स, ऑल ऑफ देम, आणि मराठी फिल्म स्क्रीन, इट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर मराठी टू गो वर्ल्ड वाईड. आणि खूप आनंद वाटला मला. म्हणजे मी एक्सपेक्ट करत नव्हतो की एवढं छान. आय एम कमिंग फॉर द फर्स्ट टाईम फॉर दिस फेस्टिवल, बट आय एम प्लेझंटली सरप्राईज्ड. हॅलो, एबीपी माझ्याकडून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नाफामध्ये USA मध्ये सॅन होजेमध्ये आहोत आपण. हाऊ एक्सायटेड आर यू गाईज? सॉलिड. मी पहिल्यांदा सगळं बघते आणि हा उत्साह आणि बघून मज्जा येते. फारच भारी. मी पहिल्या वर्षीच येऊन गेलो आहे, पण यावर्षी अजून तिसरं वर्ष आहे, तिप्पट उत्साह आहे. आणि जसं नाफा पुढे जात राहील हा उत्साह वाढत राहील. आय एम डॅम शुअर. रेड कार्पेटचा तुमचा अमेरिकेतला एक्सपिरियन्स? रेड कार्पेटचा अमेरिकेतला एक्सपिरियन्स असा आहे की अमेझिंग क्राऊड आहे इथे. आय थिंक नाफा इज डुईंग अ ग्रेट जॉब. दे ऑर्गनाइज इट सो वेल. सो नाफासाठी मी इथे आले अमेरिकेत आणि खूप एक्सायटेड आहे, कारण आज संध्याकाळी अवॉर्ड फंक्शन होणार आहे आणि आय एम वेअरिंग अ गाऊन आणि छान वाटतंय, मजा येते. सो बघूया काय होतं. आता आय एम क्वाईट एक्सायटेड. So NAFA is doing wonderful here and the red carpet was stunning and outstanding. आणि मला असं वाटतं की आम्ही फक्त स्टार नाही, इथे असलेली प्रत्येक मुलगी आणि बाई स्टार दिसते. लुक ॲट यू. अँड my film name is Paro, The Untold Story of Bride Slavery, and this film was listed this year for Oscar. Last year it was for Cannes, and even this film was nominated in Rain Dance Film Festival this year. So I'm very excited to now show the film here. Yeah. Thank you. Absolutely. Thank you so much. Thank you. God bless. अमेरिकेतील सॅन होजे इथं पार पडलेल्या या सोहळ्याला खास सहकार्य लाभलं ते महाराष्ट्र शासनाचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफाचे संस्थापक अभिजित घोलप आणि टीमला शुभेच्छा देत राज्य सरकार या सोहळ्याच्या मागे खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं. And I wanted to actually share with you that NAFA, in this third year of NAFA Film Festival, got recognized as the first Marathi film festival outside India by Government of Maharashtra.
Very kind of CM Devendra Fadnavis ji. He has shared his message and he actually requested me to share with all of you. So let's look at this message first. नमस्कार. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने तिसरा नॉर्थ अमेरिकन चित्रपट महोत्सव आयोजित होतोय याचा मला अतिशय आनंद आहे. या महोत्सवाचे सर्व आयोजक आणि जगभरातील मराठी रसिकांचे मनपूर्वक अभिनंदन. या महोत्सवाला माझ्या अनेक हार्दिक शुभेच्छा. अल्पावधीतच नाफाने उत्तर अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाचे जागतिक व्यासपीठ निर्माण केले आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि चित्रपट जागतिक स्तरावर पोचवण्याच्या या प्रयत्नांना महाराष्ट्र सरकारचा सातत्याने पाठिंबा आणि सहकार्य असेल. नाफाचं यंदाचं हे तिसरं वर्ष होतं आणि यंदा भारतीय सिनेविश्वात मोलाचं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना नाफा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या आजवरच्या कार्याचा, त्यांनी दिलेल्या योगदानाचा हा सन्मान होता. आय एम रिअली टच्ड. मला अनेक पुरस्कार मिळाले. अगदी लाईफटाईम पण मिळाला. महाराष्ट्र सरकारचा पण लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला. अखिल भारतीय नाट्य परिषदेचं पण मिळालं. पण महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेरचं हे पहिलंच आहे. ॲक्च्युली लाईफटाईम अवॉर्ड म्हटल्यानंतर तुम्ही हे अवॉर्ड घ्या आणि घरी बसा. पण नाही, मी घरी नाही बसणार आहे. मला अजून काम करायचं आहे आणि माझा रोग थोडासा इथे बसलेल्या काही लोकांवर पण आहे. हा सोहळा केवळ फिल्म स्क्रीनिंग पुरता अजिबात मर्यादित नव्हता, तर अमेरिकेत राहून कला जोपासणाऱ्या अनेक भावी अभिनेते दिग्दर्शकांसाठी शिकण्याची एक उत्तम संधी देखील होती. महेश कोठारे, नागराज मंजुळेंपासून अतुल कुलकर्णी, गिरीशा ओक, श्रुती मराठे, अजिंक्य देव अशा अनेक मान्यवरांचे मास्टर क्लास देखील यावेळी आयोजित करण्यात आले होते. त्यांच्यासोबतचा संवाद रसिकांना नवी ऊर्जा देणारा ठरला. पिस्तुल्या, जब्या, आर्ची किंवा परशा यातले कोणी ट्रेंड कलाकार नव्हते. अशा अनट्रेंड कलाकारांना सिलेक्ट करताना आणि त्यांच्याकडून नॅचरल परफॉर्मन्स काढून घेताना तुमची प्रोसेस काय असते? मी जशी पात्र आत्तापर्यंत जी केलीत ना, तर ती पात्र अशी इतकी एकतर ज्या वयातली होती, म्हणजे जब्या एक टीनेजर पोरगा आहे, तर त्या वयातली खूप ट्रेन ॲक्टरचा ऑप्शन तुम्हाला मिळेल असं नाही मिळत. पिस्तुल्यासारखा जो ज्या वयात तो 8-9 वर्षाचा मला पोरगा पाहिजे होता, तर तो कुठंतरी फिल्म स्कूलमध्ये नाही सापडणार तुम्हाला. बरं, फिल्म स्कूलमध्ये सापडला तरी पिस्तुल्यासारखा पोरगा नाही सापडणार तुम्हाला, की जो एकदम जसं मी म्हणालो की ज्या विलन सगळीकडे असतात पोरं, सावळी काळी, तर ती पोरं तुम्हाला तशी नाही सापडायची. अफवा मग बोलतोय मी, म्हणजे असं नाही की सापडणार नाही. तर मग मी जे लिहितोय पात्रांना तशी अशी जे तुमच्या नेहमीच्या वर्तुळाच्या बाहेरच पात्र सापडायची मला. आणि आर्ची पण अशी पोरगी पाहिजे होती की जी माझ्या डोक्यात एक संकल्पना होती की टिपिकली काय होतं की मुलींना सुंदर असण्याचा हे असतो, म्हणजे बंदीच आहे त्यांच्यावर, आग्रहच आहे की तुम्ही सुंदरच दिसलं पाहिजे. आणि पुरुषाचं यश तर कशात तेच कळत नाही नेमकं, पण तरी पण त्याला सुंदर कसं असायचं ते त्याला कळता उशीर होऊन जातं. म्हणजे त्याला फिजिकली सुंदर असायचे, खूप पैसे पाहिजे, खूप अक्कल पाहिजे,
खूप ऐकणारं पाहिजे बायकोचं, म्हणजे मुलींचं. काय पाहिजे म्हणजे की पुरुष सुंदर आहे, ह्याला पुरुषावर कन्फ्युजन असते. पण आपल्याकडे एक फिल्मनं काय सेट केलं की पुरुष रांगडा पाहिजे, रांगडा म्हणजे जरा तरी पण तो गोराच पाहिजे, पण असा आणि दाखट पाहिजे. हिरोईनवर काय झालं की त्याला वाचवता आलं पाहिजे त्याला, हे फिल्मने सांगितलं. तर मला असं होतं की हे नाही करायचं. असं असू शकतं की आर्चीसारखी एक रांगडी पोरगी आहे आणि परशा आहे, तो छान दिसतो टिपिकली. माझं म्हणणं सगळे छान दिसतात, माझं स्वतःचं म्हणणं आहे. मी हे सगळ्या संकल्पना ज्या निर्धारित झालेल्या आहेत त्यानुसार सांगतो मी. तर मला हे मुद्दाम उलटं करायचं होतं की पोरगी सावळी टिपिकली ज्याला आपण म्हणतो ना की झिरो फिगर आता जे फॅड होतं आहे का अजूनही असावं, तसं नाही आहे. रांगडी आहे, जरा मजबूत बांध्याची पोरगी आहे, एकदम गावरान बोलते आणि बिंदास बोलते. आणि पोरगा छान आहे टिपिकल अर्थानं, सुंदर आहे, गोरा आहे, धारदार नाक आहे आणि अशीच माणसं सुंदर असतात. आणि मग ती तसाच हिरो घेऊया, तसं केलं मी ते उलटं सुलटं करून टाकलं. गिरीजा, अभिनयाची समृद्ध परंपरा असलेल्या घरात अभिनयाचं वातावरण, संस्कार लहानपणापासूनच तुझ्यासोबत होते. तरीही तू बायोटेक्नॉलॉजीसारखं एक वेगळं क्षेत्र निवडलंस, त्याच्यात तुझं शिक्षणही पूर्ण केलंस. अभिनयाकडे वळताना तुला असा कोणता क्षण किंवा अनुभव असा आला का की जेव्हा तुला असं वाटलं की अरे हा माझा फक्त करिअरचा पर्याय नाही आहे, तर हीच माझी खरी ओळख आहे? अगदी खरं सांगावं तर असं काही घडलं नाही. शिक्षण सुरू असतानाच चित्रपटांमध्ये कामं करू लागले मी. तारे जमीन परचं शूट मी सेकंड इयरमध्ये असताना केलं. तर मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये माझे जर्नल्स कंप्लीट करत बसलेले असायचे, कारण तेव्हा सबमिशन्स होते. जसं परीक्षांच्या मध्ये सुट्टीत जेव्हा कॉलेज बुडवता येईल तेव्हा कॉलेज बुडवून असं मी हळूहळू काम सुरू केलं. अगदी थर्ड इयर संपेपर्यंत असं कधी वाटलं नव्हतं की असा पूर्ण शिफ्ट होईल. त्यातच पुढे काहीतरी करावं अशी इच्छाही होती आणि असं दिसतही होतं की आय मोस्ट लाईकली स्टडी फर्दर. पण मग कधीतरी त्या दोन दगडांवरचा पाय एक कुठला तरी ओढून घ्यावा लागेल, एका दगडावर दोन्ही पाय ठेवावे लागतील हे लक्षात यायला लागलं आणि ओघाने मी ह्यात आले. तर असा एक क्षण नाही आठवत. मला असं वाटतं की एकदा तुम्ही नट प्रोफेशनली व्हायचं ठरवलं की एका पद्धतीची तयारी साधारण 24 तास चालू असतेच. एक तुमच्या म्हणजे मागे असा एक काहीतरी कॅमेरा म्हणा किंवा एखादा माईक म्हणा तो चालू असतो आणि एक सतत काहीतरी ॲब्सॉर्ब तुम्ही करत असताच, त्यामुळे ती तयारी असतेच. फॉर्मल किंवा इनफॉर्मल ट्रेनिंग, माझं असं काही म्हणणं नाही की फॉर्मलच ट्रेनिंग व्हायला पाहिजे जसं माझं 3 वर्षाचं झालं, पण इनफॉर्मल ट्रेनिंगसुद्धा लोकांचं होतं जेव्हा आपण लहानपणापासून नाटकात काम करत असतात किंवा बघत असतो वगैरे वगैरे असं. तर ते चालू असतंच. पण स्पेसिफिकली भूमिकेच्या बाबतीत मला असं होतं की ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्ही स्क्रिप्ट ऐकता किंवा वाचता त्यावेळेला मला ते पहिलं इम्प्रेशन खूप महत्त्वाचं वाटतं. कारण ते ह्यासाठी पण असतं कारण तो हा सिनेमा करायचा की नाही ह्याचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा तो फार महत्त्वाचं ते रीडिंग असतं पहिलं. 3 गोष्टींवर मी ॲक्च्युली जास्त आय स्टार्टेड बिलिव्हिंग दॅट. म्हणजे देर आर 3 क्रायटेरियाज आय डिसाईड वेदर आय वॉन्ट टू डू दिस वर्क ऑर नो. एक तर डिरेक्टर चांगला पाहिजे, दुसरं रोल चांगला पाहिजे किंवा तिसरं पैसे चांगले पाहिजे. सो डिरेक्टर उत्तम असेल तर रोल थोडा छोटा असेल, पैसे कमी असतील तरी चालेल. रोल उत्तम आहे, डिरेक्टर ॲव्हरेज आहे, पैसे पण ॲव्हरेज आहेत, आय एम ओके विथ इट. डिरेक्टर पण ॲव्हरेज आहे, रोल पण ॲव्हरेज आहे, पण पैसे तगडे आहेत. दॅट इज अनदर क्रायटेरिया. अर्थात आता पैसे जास्त आहेत म्हणून करणं हा ऑप्शन ठेवला नाही आहे, कारण बिफोर OTT कमिंग इन टू पिक्चर्स फिल्म एखादी अशी केली तर चालायची, कारण ती येऊन पण जायची आणि मग ते लोकांच्या नजरेत पण नाही यायची. पण आता तसं करून चालत नाही, कारण अ बॅड फिल्म ऑल्सो स्टेज ऑन OTT अँड कॅन बी वॉच लेटर. सो द डिसिजन ऑफ डुईंग ॲव्हरेज फिल्म जस्ट फॉर मनी आता मी ते करत नाही. अशी तुम्ही लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख केला, डॅम इट आणि बरंच काही.
तर थोडंसं धूमधडाका इथनंच त्याची सुरुवात झाली. पटकथेत खरं तर डॅमेट ह्याचा उल्लेख कुठेही नव्हता, पण सेटवरती ते आलं, तुम्ही एडिटिंगमध्ये रिटेन केलं आणि मग इट बिकेम सिनॉनिमस विथ युअर आयडेंटिटी. इन्स्पेक्टर कोठारे आणि इन्स्पेक्टर तर एक ह्याच्याबद्दलचा असा प्रश्न होता की तुम्ही ते ज्या वेळेला एडिटिंग टेबलवरती ठरवलं की हे आपण सिनेमात ठेवायचं, तर तुमच्या एखाद्या सिनियर सहकाऱ्यांनी तुम्हाला सल्ला दिला असेल की नाही हे नाही आपण नको ठेवायला हे, पण यू रिटेन्ड इट. तर एखाद्या सिनियर सहकार्याच्या सल्ल्याविरुद्ध जाऊन आपलं आर्टिस्टिक कन्व्हिक्शन तुम्ही जपलं, तर ह्याच्यातला आमच्या आत्ता ऑडियन्समध्ये बरेच दिग्दर्शक लेखक असे आहेत, तर त्यांना थोडंसं तुमच्या ह्या प्रश्नाच्या उत्तरातनं मदत होईल की खरं कन्व्हिक्शन आणि आपल्या स्वतःच्या कल्पनेशी अटॅचमेंट याच्यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं. या व्हेरी ट्रू. कारण इफ यू वॉन्ट टू मेक समथिंग यू हॅव टू बी टोटली डिवोटेड टू इट अँड यू हॅव टू हॅव युअर ओन कन्व्हिक्शन. यू मेक एनिथिंग विथ कन्व्हिक्शन अँड इट वर्क्स. हे माझं एक म्हणणं आहे. कारण त्यावेळेला धूमधडाकाचीच गोष्ट जर केली आपण तर डॅमेजचा हा एक प्रकार नंतरचा आहे, पण ॲक्च्युली धूमधडाका हे टायटल इथून सुरुवात आहे. बिकॉज अण्णासाहेब देऊळगावकर माझे लेखक आणि माझे काय म्हणतात त्याला लाईक अ गॉडफादर ही वॉज विथ मी, ही वॉज गायडिंग मी एव्हरी स्टेप. तर माझ्या डोक्यात आधीपासून टायटल होती धूमधडाका. तर अण्णासाहेब म्हणाले महेश ही टायटल ना अजिबात चालणार नाही, ऑडियन्स फॅमिली ऑडियन्स थिएटरमध्ये येणार नाही आणि इट जस्ट वॉन्ट वर्क. आणि आमचे जे इंटिरियरचे डिस्ट्रीब्युटर आहेत सी क्लास टुरिंग टॉकीज त्यावेळेला एक प्रकार होता, तंबूमध्ये सिनेमा दाखवायचे, तिकडे सुद्धा ते लोक ते म्हणाले का आम्हाला हे पिक्चर नको, तुमचं नाव धूमधडाका असेल. अण्णासाहेब पुढे सिनियर असल्यामुळे मी पण मला ते आय वॉज कन्व्हिक्शन होतं मला हे टायटल पाहिजे. पण अण्णासाहेबांना कसं पडणार म्हणजे अण्णासाहेब तुम्ही सजेस्ट करा ना आणखीन काय चांगली टायटल असतील तर. मला म्हटलं अण्णासाहेब बोलले तुला एक टायटल सांगतो, लेकी पळाल्या सासरला. इमॅजिन धूमधडाका रिलीज झाला, तुम्ही कोणी गेला असतं का लेकी पळाल्या सासर. मी म्हटलं बापरे. ठीक आहे अण्णासाहेब आणखीन चांगले टायटल शोधूया ह्याच्यापेक्षा. ते आपण सध्या वर्किंग टायटल धूमधडाका ठेवूया आणि नंतर आपण बदलू. आणि ते क्लॅपवरती धूमधडाकाच नाव होतं आणि सगळं झालं. आणि अण्णासाहेबांनी लिहिलं होतं त्यामुळे सिनेमाचा एंड जो होतो ते सगळे भेटतात. मग शरद तळवकर येतात म्हणतात शरद तळवकर ह्याला म्हणतात आपल्या लेकी पळाल्या की हो सासरला, असं ते डायलॉग टाकलं. मी म्हटलं अण्णासाहेब एक माझ्यासाठी एक आणखीन चेंज जस्ट आपल्याला ठेवायचं कुठचं ते नंतर बघू आपण. आणि मग त्यांनी ते सगळीकडे गाजला पाहिजे तुमच्या लग्नाचा धूमधडाका हे पण एक वाक्य टाकलं आणि ते शूट केलं. शेवटी मी तेच ठेवलं आणि अण्णासाहेबाला मला माहिती होतं तू तेच करा. तर कन्व्हिक्शन. सो लेट्स गो वे बॅक. अभिनयाचा किडा कुठनं सुरू झाला किंवा कसं म्हणजे का वाटलं पण आता अभिनय करावा. कारण आय थिंक यू आर अ NSD पास आउट ऑल्सो. सो तुमची सुरुवात ही थिएटरमधनं झाली. तर मग लेट्स स्टार्ट फ्रॉम दॅट. वे बॅक इन प्रायमरी स्कूल आय थिंक. दॅट्स लॉंग बॅक. म्हणजे मला जेव्हा काही कळत नव्हतं तेव्हा माझ्या आईने मला हौसे खातं तिच्या हौसे खातं मे बी जसं पेरेंट्स करतात तसं मला डान्सच्या क्लासला घातलं. आणि तेव्हा असं आपलं मूल शिकतंय म्हटल्यानंतर रोहिणी डान्स करते, रोहिणी करून दाखव, ते तर असतं लगेच रोहिणी करून दाखवायला सुरुवात करायची. आणि आय यूज टू बी अप्रिशिएटेड. तेव्हा मला छान वाटायचं. म्हणजे मी कधी अशी नाही मी नाही करणार लाजणं वगैरे माहितीच नव्हतं मला. त्यामुळे सांगितलं की मी इमिजिएटली सुरुवात करायची तत्त थून थून त्रिदादी त्री वगैरे असं. आणि मला वाटतं तिथूनच मला ते थोडंसं हे झालं की काहीतरी आहे. म्हणजे माझ्या शाळेच्या ग्रुपमध्ये सुद्धा मी एकटीच अशी होते आणि नेहमी असं परीक्षा आली की माझ्या सगळ्या ग्रुपमधल्या मैत्रिणी अभ्यासाचं बोलायच्या आणि मग मला मागे पडल्यासारखं वाटायचं. मग फोमो व्हायचा मला, माझं काही नाही आहे. मग मी मला इतकं छान वाटते तुम्हाला फोमो हा शब्द माहिती आहे आणि यू हॅव युज्ड इट राईट नाउ. मला इतकं बरं वाटलं. तुमच्यासारख्या पर्ण पेठे वगैरे यांच्याबरोबर एक नाटक केले त्यामुळे काही शब्द मला माहीत आहे.
एनिवे सो तेव्हा मग शेवटच्या एका महिन्यात अभ्यास करायचा, आणखीन पास व्हायचं वगैरे एवढं होतं. आणि त्याच्यानंतर मला त्या डान्समुळे मला पहिल्यांदा नाटकात काम करायची संधी मिळाली, आणि ते सुद्धा बालनाट्यामध्ये. आणि बालनाट्यामध्ये काम करताना मला 3 अंकामध्ये 3 डान्सेस होते, म्हणून मला ते रोल मिळाला. सखीचा रोल होता, आणि ते पण मला चांगलं वाटायला लागलं. आणि नंतर मग मॅट्रिक्युलेशनला त्यावेळेस जेव्हा पहिल्या फटक्याला पास व्हायचं वगैरे या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यावेळेस मी डान्सचा क्लास मग बंद झाला माझा. पण मला नाटकामध्ये इंटरेस्ट वाटला जास्त, त्यामुळे मग तिथून मग तशी सुरुवात झाली. आणि माझे वडील स्वतः डायरेक्टर होते, म्हणजे ॲक्टर पण होते. ते मुंबईला असायचे, आम्ही पुण्याला असायचो. आणि ते मुंबईच्या बऱ्याच लोकांच्यामध्ये, म्हणजे विजयाबाईंनी पहिलं नाटक जे डायरेक्ट केलं श्रीमंत, त्याच्यामध्ये दादासाहेबांचा रोल त्यांचा म्हणजे पहिल्यांदा. सो ही अशी सगळी मंडळी त्यांच्याबरोबर होती. मग ते मुंबई सोडून पुण्याला जेव्हा आले, मग नोकरी घेतली त्यांनी, आणि मग ते डायरेक्शनकडे वळले. मग त्यांच्याबरोबर माझं पहिलं मोठं नाटक होतं ते त्यांच्याबरोबर होतं. सो तिथपासूनच तसा एक किडा म्हणतो ती सुरुवात झाली होती. की असं म्हणतात की एक कलाकार हा एकाच वेळी अनेक जगांमध्ये वावरत असतो. त्याचे वेगवेगळ्या कॅरेक्टर्सची जगं वेगवेगळी असतात, त्यांची देहबोली, भाषा हे सगळं वेगळं असतं. सो जेव्हा तुमच्याकडे एखादी स्क्रिप्ट येते, जेव्हा एखादी नवीन भूमिका येते, तेव्हा काय तुम्हाला जास्त महत्त्वाचं असतं? त्याचा आउटर लुक, की कपडे, देहबोली, भाषा, की त्याचा इनर मोनोलॉग, की त्याची मानसिक किंवा भावनिक स्थिती कशी असेल, आणि याची तयारी तुम्ही कशी करता? Okay, nice. Firstly, thank you so much for attending this lovely class. And तुझा प्रश्न is very adequate. कसं आहे माहिती आहे, depends on a person to person. What is acting? If you really go into the depth of acting, there are various ways that you can communicate with your people, okay? आणि एखादं कॅरेक्टर हे जेव्हा चित्रपटात येतं किंवा स्क्रिप्टमध्ये ते उतरवलं जातं, तेव्हा त्या कॅरेक्टरचं कुठे ना कुठेतरी एक्झिस्टन्स असतं, म्हणून ते स्क्रिप्टवर येतं. इट्स नेवर द केस की स्क्रिप्टमध्ये कॅरेक्टर आलं आणि मग ते कुठेतरी उद्भवलं. सो देर इज ऑलवेज अ कॅरेक्टर फर्स्ट अँड देन अ स्क्रिप्ट इज रिटन अराउंड दॅट कॅरेक्टर. सो माय पर्सनल थिंकिंग ॲज अन ॲक्टर इज फर्स्टली, I'm not that kind of a person who gets into too much detailing as me individual. कारण स्क्रिप्ट रायटर आहे, स्क्रिप्ट रायटरनी त्याचं काम केलेलं आहे, दिग्दर्शक आहे, निर्माता आहे. These are 3-4 things which come before me. They then approach me as an actor. They feel की ओके, या कॅरेक्टरसाठी त्या डिरेक्टरचं विजन असतं की अजिंक्य देव या कॅरेक्टरला फिट आहे. ओके, नाव द मोमेंट आय डिसाईड की ओके दिस कॅरेक्टर इज माइन आणि आय वॉन्ट टू प्ले इट दिस वे, फाईन, आय कॅन टॉक टू माय डिरेक्टर अँड कन्सिडर द फॅक्ट दॅट ओके हे असं केलं तर तुम्हाला कसं वाटेल. त्याला आवडलं, ही इज द कॅप्टन ऑफ द शिप, तर फाईन. पण अदरवाईज मी जर प्रीकन्सिव्ड कॅरेक्टर माझ्या मनात घेऊन गेलो आणि इफ आय ट्राय टू ॲनलाइज द कॅरेक्टर टू मच इन टू द डेप्थ आणि आय ट्राय टू फिगर आउट खूप सारे बारकावे, बट रिमेंबर दॅट कॅरेक्टर इज नॉट द फिल्म. देर माइट बी सो मेनी अदर कॅरेक्टर्स and that entire film is in the hands of the director because he knows the whole film. I am thinking only of my character. Now it would be extremely wrong on my part to come outside or right from before doing a scene and I come there and I suddenly start acting in a different manner from what he has conceived me to be, which can actually spoil the entire fabric of the whole film. नाफाच्या महोत्सवात यंदा अनेक मराठी सिनेमांचा आस्वाद रसिकांना घेता आला. त्याचबरोबर एका शॉर्ट फिल्म स्पर्धेचंही आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. अमेरिकेत राहून सिनेकाला जोपासणाऱ्या तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरली. दिग्गजांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आलं. संदीप करंजकर, मायक्रोड्रामा बेस्ट winner for best screenplay
एक सुवर्ण प्रवास स्वप्नील पगारे. The best cinematography, Butterscotch, Anup Kulkarni. Butterscotch, Ajashri Thuve. Butterscotch, Prafula Kharkar. Roma Chithale, Hyphen. Best film, Butterscotch, Praful Karkar. याचबरोबर रंग नाफाचे या खास कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.